आता अबुधाबीमध्ये, परंतु इथलची गरमी पाहून असं वाटतंय की इथूनच मागं जावा. सनस्क्रीन मी एकदम थोडी आणलेली आहे, जी की जास्त आणायला पाहिजे होती. आणि राहिला प्रश्न इथलच्या डिग्री सेल्सिअसचा, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इथलची 50 डिग्री सेल्सिअस मिनिमम आहे. तसं नागपूरला आहे म्हणजे, पण नागपूरला वाळवंट नाही. हे बघा आमच्याबरोबर सर आहे. सर खूप हसू राहिले. सरांना अनुभव आहे, आम्हाला नाही. सर म्हणले टोपी आणायला पाहिजे होती, जी की मी नाही आणली. तर बघू याचा मला किती नुकसान होतं. नुकसान जर झालं तर साल्टी गेली तरी चालेल, परंतु मागाची का व्हायना टोपी घ्यावं लागणार आहे. थोडंसं ऐकायलाच पाहिजे होतं त्यांचं. मित्रांनो, तर आता आपण ऑफिशियली दुबईमध्ये आलेलो आहे. इथं खूप स्वस्तामध्ये दारू आहे बरं काय, परंतु आपल्याला काय करायचं आहे, आपण निर्व्यसनी माणूस आहे, कसलाच व्यसन नाही, त्याच्यामुळं हे सगळे खर्च आपले वाचले जातात. आणि राहिली गोष्ट त्याचं महागाईची, तर महागाई आहे बरं काय. बाकी कसं म्हणा, ब्लॉगची क्वालिटी कशी म्हणजे वाढायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. गाईज, वी हॅव टू गो वेअर व्ही केम फ्रॉम. इथलचं तापमान, आता आम्ही बाहेर आलो, सगळ्यांच्या झोपा उडाल्या रे. इथलचं तापमान लय भयानक आहे, जगणं मुश्किल होणार आहे आता 8-10 दिवस. आणि मित्रांनो, दुःखद घटना अशी आहे, इथे आपलं जिओचं सिम चालत नाही. अफसोस, मोदी जी गलत हो गया अभी. गाडीचं काय स्पीड नाही शिवम भाऊ. नाही भाई, आता खूप भूक लागलेली आहे मला. भूक लागली. झोप पण येते. और यहाँ पे आप देखोगे कि आपको एक भी गाड़ी गंदी नहीं दिखेगी, चाहे वो अंदर से हो या बाहर से हो. कॅटोडी इथं पण भेटलेली आहे आम्हाला. मित्रांनो, हे बघा, बाहेर आल्यावर चष्म्यांना सुद्धा फॉग येऊ राहिला आहे, कारण की बाहेरचं तापमान आणि आतमध्ये एसीची हवा असल्यामुळं तिथं दमट वातावरण तयार होतं आणि म्हणून तिथं फॉग जमा होतं. आयुष भाऊ पाषाण करा, जादूगर आहे. काय करा. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे. राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या बायकोन उपास धरला. राजगिर फुगे घ्या फुगे. सचिन कुमावत प्रस्तुत. फुगे फुगे. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा. hours later. अभी हम पहुंच चुके हैं अपने होटल रूम में, जहाँ पे हम स्टे करने वाले हैं. अभी मैं आपको रूम टूर दूंगा. चलो, ये टॉयलेट बाथरूम है, मिनी छोटा सा एक आरसा. आणि ही आपली रूम बघा कसली आहे का नाही, नाद आहे का नाही, नाद आहे का नाही, खरं खरं सांगा. आणि इथं सगळ्या सोयी आहे. इकडं आपले कबड, वॉर्डरोब वगैरे याच्यामध्ये. इथं आपलं कबड, इथं सेफ बॉक्स पण आहे आपला. हा माझा बेड आहे, हा माझ्या मित्राचा बेड आहे. इथं थोडंसं आपल्याला वर्किंग करायला 8-10 दिवस आता राहणार आहे आम्ही. इथं कॉफी वगैरे काय असेल ते, टेबल लॅम्प आहे खूप सुंदर असा.
मित्रों बात ऐसी है, मैंने नॉनवेज छोड़ दिया था बट अभी प्रेफरन्स मध्ये मी नॉनव्हेज दिलं होतं. 3-4 दिवसापासून मी नॉनव्हेज सोडलेलं आहे. मग आता धर्मसंकट झालेलं आहे मला की नक्की खाऊ का नको आता मी. ही व्हेज आहे. भात जो पुलाव आहे तो व्हेज आहे आणि हे जे सलाद आहे ते व्हेज आहे. बाकीचं आणि हे गुलाबजामुन बाकीचं नाही आहे काही व्हेज. मग मला ते एकतर ऑप्शन आहे की खाऊ का नको बघू. तर आता दिवसभराचं एकंदरीत बोलून घेऊ आपण. मोकळा टाइम आता भेटलेला आहे. तर बघा हा माझा पहिला व्लॉग आहे. याच्या आधी मी आयुष्यात कधी बनवलंही नाही. मला खूप इच्छा होती परंतु कधी बनवलं नाही. याच्यात चुकाही खूप होऊ शकते. असंही होऊ शकतं की खूप जम्पस्टार्ट झालेले आहे. एका पॉइंट पासून तो दुसरा पॉइंट खूप नंतरचा बोललो मी. खूप चुका होऊ शकतात परंतु ट्राय टू अंडरस्टँड मी. हळूहळू हे चांगलं होईलच सगळं परंतु सध्या पुरतं ऍडजस्ट करून घ्या. सकाळी आम्ही काल म्हणजे तसं बघायला गेलं काल 5ला आम्ही रिपोर्टिंग केलं होतं कॉलेजला 5चा टायमिंग दिलेला आणि 6:30-7ला बस निघाली. ठीक आहे. आम्ही थेट मुंबईच्या एअरपोर्टवर छत्रपती शिवाजी महाराज एअर टर्मिनलच्या एअरपोर्टला पोहोचलो आणि तिथं आम्ही 10:30च्या दरम्यान 11च्या दरम्यान पोहोचलो. त्याच्यानंतर ते 5 वाजेपर्यंत आम्ही अशी टंगळमंगळ केली. फोटो काढले हे काढले. मी पण व्हिडिओ तसे बरेच काढलेले आहेत. तर कापू राहिले बरं. दुपारभरापासून काही खाल्लं नव्हतं. तसं नॉनव्हेज खायची खूप इच्छा होती बरं का पण मी नाही खाणार. माझं ध्येय आहे ते. आणि जर मी डिसिप्लिन नाही पाळला तर काय अर्थ आहे मग. हे व्लॉगिंग वगैरे करण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे मित्रांनो. मला छंद जोपासायचा आहे आणि मला आवडतं म्हणून मला ते करायचंय. परंतु आता नाक खुळा करायचा. पण एवढं आहे बरं का मित्रांनो. तुम्ही जर दुबईला येत असाल सनस्क्रीन वगैरे नक्की आणा. कारण की मी गावाकडचा असून सुद्धा ही अशी गोष्ट सांगू राहिलोय. म्हणजे बघा किती तापमान असेल इथं. तुम्हाला टिंगल्या वाटतील परंतु इथं जर आहे ना जादा वेळ जर उन्हात राहिलं ना भाजून निघा एखादं. आतापर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय एकदा कमेंट करून मला सांगा बरं का. सध्या आता आम्ही दुबई फाट्यावर उभं आहे. दुबई फाट्यावरून आता आम्हाला संध्याकाळी क्रूजवर जायचंय. आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं नसेल ना करून टाका बरं का. त्याच्यापेक्षा भारी भारी व्हिडिओ येणार आहे. हळूहळू शिकू राहिलो मी. ये ऐसा लग रहा है जैसे मैं ASMR के वीडियो बना रहा. वो खाने वाले नहीं होते मुकबांग. एवढ्यातच हार मानली तर कसं व्हायचं. जहाँ भी जाओ साफ सफाई करो. गंदा नहीं करना चाहिए. आपण इंडिया से आए तिकडून गेल्यानंतर असं वाटायला नको आलियन घाण करून गेले. समजलं का.